संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता पुण्याच्या दिशेने येताना पाहायला मिळते। आपण संगमवाडीचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या परिसरात आहोत आणि माझ्या मागे जर आपण पाहिलं तर ही संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी इथे आलेली पाहायला मिळते आणि मोठ्या उत्साहात आणि आनंदात ज्या पद्धतीने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं त्याच पद्धतीने आता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं स्वागत केलं जात आहे। आपण ही सगळी दृश्य इथे बघतोय, सगळी लाईव्ह दृश्य तुम्हाला आता पाहायला मिळत आहेत। पुढे बैलजोडी आहे आणि हा मोठा असा सुंदर सजवलेला रथ आपल्याला हा पुढे पुढे सरकताना पाहायला मिळतोय। ज्ञानोबा माऊली तुकाराम यांच्या जयघोषात हे सगळे वारकरी जे आहेत तर ते हळूहळू पुढे सरकताना पाहायला मिळतात। अतिशय आनंदाचं हे सगळं वातावरण दिसून येतं आणि हा भाविकांचा जनसागर हळूहळू पुढे सरकतोय। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये ज्या पादुका आहेत तर त्या पादुकांना हात लावून एकदा दर्शन मिळावं यासाठी या सगळ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत आणि मोठी गर्दी या सगळ्या परिसरात आपल्याला पाहायला मिळते। आता संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुद्धा पुण्यातील जे पालखी विठोबा मंदिर आहे त्या दिशेने रवाना होते। हे सगळे आपण दृश्य पाहतोय। वर्षानुवर्षाची जी परंपरा आहे तर त्या पद्धतीने ह्या दोन्हीही पालख्या ज्या आहेत तर त्या पुण्यामध्ये 2 दिवसांसाठी विसावा करतात आणि अशा पद्धतीने जे फुलं आहेत तर त्या फुलांच्या पाकळ्या या सगळ्या रथावर यांच्याकडून सगळ्या ज्या पाकळ्या आहेत तर त्यांचा वर्षाव करत हा मोठा असा चांगला स्वागत इथे आहे तर ते इथे केलं जात आहे। आता ही संपूर्ण पालखी पुण्याच्या दिशेने रवाना झालेली आहे। मोठा जनसागर या सगळ्या लोकांचं आपल्याला पाहायला मिळतं। पावसाने सुद्धा आज दडी मारलेली असल्यामुळे मोठ्या उत्साहात वारकरी जे आहेत तर ते आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळतात आणि मोठा हा जनसागर आपल्याला आता सुद्धा या संपूर्ण परिसरातून पुढे जाताना पाहायला मिळतोय। खरं तर आता ही पालखी जी आहे तर ती पुण्याच्या दिशेने गेलेली आहे त्यामुळे पुण्याच्या दिशेने जाऊन मग जे पालखी विठोबा मंदिर आहे विसाव्यानंतर ही पालखी पुन्हा एकदा पंढरपूरकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र त्यापूर्वीची ही सगळी जी दृश्य आहेत तर ती आपण पाहतो। सिविक मिरर पुणे।